थेट जाऊयात कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, या बंटी बबलीने घातलेला धुमाकूळ फार भयंकर आहे कोल्हापुरातला, मात्र काय कारवाईच्या दिशेने पावलं उचलली गेली आहेत? श्वेता, खरं तर या बंटी बबलीनं अनेक जणांना चुना लावलेला आहे। खरं तर हे दोघे परिवहन विभागामध्ये कार्यरत होते, मात्र चोरीच्या गाड्या चोरणारी टोळे ते यांच्या संपर्कात होती आणि हे आपल्या परिचित लोकांना ह्या गाड्या फायनान्स कंपनीनं वडून आणल्याचं सांगत त्या विकत होते आणि त्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा करून देत होतं। अर्थातच हे दोघे परिवहन कार्यालयामध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावरती लोकांचा विश्वास होता आणि त्यामुळे लोक त्यांच्याकडून गाड्या खरेदी करत होती। मात्र एकूणच ज्यावेळी बाबासो मुल्ला यांच्याबाबत हा प्रकार घडला त्यावेळी बाबासो मुल्ला यांना चोरीची गाडी ही टोळी विकत असल्याचं त्यांना उघडकीला आल्यानंतर त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली। खरं तर एलसीबीनं जानेवारी महिन्यामध्ये 31 गाड्या आहेत त्या चोरीच्या पकडल्या होत्या। त्याचे धागेदोरे खरं तर या अनिकेतपर्यंत जायला पाहिजे होतं। पोलिसांनी या संदर्भात आरटीओला सुद्धा पत्र दिलं होतं, मात्र आरटीओनं अद्यापही या संदर्भातला खुलासा आहे तो केलेला नाही। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे आणि यामध्ये अधिकारी सुद्धा समाविष्ट असल्याचं आहे ते बोललं जाते। त्यामुळे अधिकाऱ्यांच्यापर्यंत ही चेन पोहोचली तर एकूणच या प्रकरणामध्ये कोणाकोणाचा समावेश होता आणि अशा पद्धतीच्या चोरीच्या गाड्या किती रजिस्टर झाल्यात हे उघडकीला येणार आहे। मात्र याचा तपास आहे तो योग्य रीतीने करणे गरजेचं आहे। मात्र केवळ चौकशीचा फार्स आणि निलंबनाची कारवाई करून यावरती आहे ते अधिकारी कोणीही बोलायला तयार नाहीत। अनिकेत केवळ हिमनगाचं टोक आहे, मात्र याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे। त्यामुळे अनिकेतला तात्काळ आहे ते त्याच्यावरती गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे। मात्र आरटीओ विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्यापही केली गेलेली नाही। त्यामुळे अनिकेत सारख्यांचा अद्यापही फावलेला असून या प्रकरणात आता योग्य त्या व्यक्तीपर्यंत किंवा ज्या सूत्रधारांच्या पर्यंत ही सगळी यंत्रणा पोहोचणार का, की असाच घोटाळा आहे ते दाबून ठेवणार, हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी। लवकरात लवकर हे सगळं रॅकेट तपासून त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे। आणि आता कोल्हापूरनंतर नाशिकच्या बातमीकडे वळतोय। पिंपळगाव टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना थेट पोलीस अधीक्षकांची अरेरावी केल्याची घटना समोर आली आहे। टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी थेट नाशिक पोलीस अधीक्षकांची शासकीय गाडी चढवली। युनिफॉर्म असताना आणि शासकीय गाडी असताना देखील टोलसाठी या टोल कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली आणि टोलनाक्यावरती सिक्युरिटी म्हणून गावगुंडांची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान टोलनाक्यावर सिक्युरिटी ठेवण्याची परवानगीच नसल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणानंतर पोलीस निरीक्षकांनी टोलनाका कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। याआधी सुद्धा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या दादागिरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। टोलनाक्यावरचे गुंड जर पोलीस अधीक्षकांनाच जुमानत नसतील तर सर्वसामान्यांची काय स्थिती होत असेल याचा विचारच न केलेला बरा। रंग पाहून मन प्रसन्न होतं, तसंच प्रत्येकाचा कोणता तरी एक आवडता रंग असतो आणि पुण्यातल्या एका तरुणाला पांढरा रंग प्रचंड आवडत होता। मात्र त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली। आता रंगावरून अटक करण्यासारखं असं नेमकं काय घडलंय पाहूयात। फोटोतील विवेक गायकवाड हा सुद्धा रंगच मागत होता। विवेकला पांढरा रंग आवडत होता आणि त्याला पोलिसांनी अटक केली। अर्थात पांढरा रंग आवडत होता म्हणून नव्हे तर चोरी केल्यामुळे त्याला पोलिसांनी गजाआड घातलाय। विवेकने आतापर्यंत 7 दुचाकी चोरलेत आणि त्यानं चोरलेल्या सर्व दुचाकी या पांढऱ्या रंगाच्या होत्या। मूळचा उस्मानाबादचा असलेला विवेक काही दिवसांपूर्वी पुण्यात आला होता। हाती कोणतंही काम नाही, मात्र दुचाकी फिरवण्याचा प्रचंड शौक। त्यामुळे पार्किंग मधून तो नवीन दुचाकी चोरायचा, पण तो दुचाकी विकत नव्हता तर पेट्रोल संपेपर्यंत दुचाकी फिरवायचा आणि सोडून द्यायचा। टिवा टाईपच्या गाड्या आहेत, तो चोरून वेगळ्या ठिकाणी लावत असे। ती ठिकाणं त्याने पोलिसांना दाखवलेली आहेत। त्यानुसार त्याच्याकडनं बरोबर आहे पांढऱ्या रंगाच्याच गाड्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। पांढऱ्या रंगाचा फॅन असणाऱ्या विवेक गायकवाडला पोलिसांनी ट्रॅप लावून अटक केली। आता तुरुंगातही त्याचे आवडते पांढऱ्या रंगाचेच कपडे त्याला मिळतील। मात्र आता तरी चोरीची सवय विवेक गायकवाड सोडेल अशी अपेक्षा आहे। चंद्रकांत कुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।